आणि पार्लरचं काय? पार्लरला कधीपासून जायला सुरुवात करणार आहेस तू? नाही म्हणजे आय नो जेनी आहे तिथे, ती सगळं सांभाळतीये आणि उत्तमरित्या सांभाळतीये ती, पण तरी सुद्धा तू असायला पाहिजेस ना. यू आर द ओनर. तुझ्या तिथे असण्याने खूप मोठा फरक पडणार आहे. कसं आहे माहितीये का वहिनी, तू इतक्या मेहनतीने हा बिझनेस सुरू केलायस, मध्ये आधी काही प्रॉब्लेम्स नको व्हायला. तू तू परवा आता कुठल्या तरी कंपनीमध्ये प्रेझेंटेशन साठी सुद्धा गेली होतीस, हो की नाही? तर त्यांची ऑर्डर सुद्धा मिळणारच होती, त्याचे काही प्रिपरेशन्स असतील, तयारी करायची असेल, कधी करणार आहेस? त्यासाठी तरी का होईना पार्लरमध्ये जावं लागेल की नाही? तुझ्या असं घरी बसण्याने काय होणार आहे ग? उगाच बिझनेस सफर होईल, बाकी काही होणार नाही. तसंही दादा आला की त्याला काय वाटेल ग? तू अशी गेले अनेक दिवस घरातच बसलीयस, पार्लरला जातच नाहीयेस. भडकेल तो तुझ्यावर, चिडेल. तुला जरा तरी अंदाज आहे का? शिल्पी, तू अगदी बरोबर बोलतेस, पण मी कसं जाणार पार्लरला सांग ना? बाबा नाही म्हणतायत, आई नाही म्हणतायत, आणि घरातली दोन मोठी माणसं जर नाही म्हणतायत तर जाणं बरं दिसेल का? हो, हे पण बरोबर आहे म्हणा. आता घरातली मोठी माणसं नाही म्हणतात तर कसं जायचं? पण जायचं. हे बघ, शेवटी कितीही झालं ना तरी आपण आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. तुझं मन काय सांगतंय? इतक्या मेहनतीने तू हा बिझनेस उभा केलायस, तू नाही गेलीस तर खरंच प्रॉब्लेम्स होतील. बिझनेस त्याच्या ओनर शिवाय असा चालणं अवघड असतं ग. आणि एकदा का स्लो झाला ना बिझनेस की मग काही नाही करू शकणार तू. सगळा लॉस. लॉस तर सोड, स्वप्न, तुझ्या स्वप्नांचं काय वहिनी? आणि एकदा का दादा आला की या लोकांना कळेलच ना की कसे ते खोटे होते किंवा कसं त्यांनी उगाच तुला विरोध केला. हे त्यांना रिअलाइज होईल ग. तू त्याची चिंता नको करूस. थँक्स शिल्पी. आत्ता ह्या क्षणी या घरातलं फक्त तूच मला समजून घेतेस. मी जाईन पार्लरमध्ये. हो, अगदी उद्यापासूनच सुरू करते मग. परफेक्ट. याला म्हणतात पक्की बिझनेस वुमन. काय ग? सवय नाहीये ना. थांब, मी असू दे असू दे. अगं थांब जरा. दे. ऐक, तू मी हे सगळं करते, तू बाहेर जाऊन बस. ओ गॉड, मी म्हणलं होतं मी करते. ठीक आहे, करशील ना? हो अगं, करेन. जा. मी जाणार पार्लर. अहो आई, असं करून कसं चालेल? तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायला हवी, आणि औषधं नाही घेतली तर तुम्हाला आणखी त्रास होईल. अरे घशाखाली घासच उतरत नाही, काय करू? आई अहो पाणी घ्या. आई अहो पाणी घ्या, ठसका लागलाय. घ्या पाणी. वहिनी, अहो किराणा आणलाय. काय? किराणा. हो किराणा. अरे पण मी मागच्याच महिन्यात सगळं सामान भरलंय. कुणी यादी दिली? ते मग अशी काकांनी दिली. बाबांनी यादी दिली? आणि तुमच्याकडे पूजा आहे म्हणून मी तुमच्याकडे आधी सामान आणून दिलंय. नाही रे, आमच्याकडे पूजा कसली? कोण? ते तेरा. अरे बरं झालं आलास. किती झाले? तू नाही. थँक्यू. दे माझ्याकडे. नाही, राहू दे ताई. मी अरे दे. अगं मी ठेवतो ताई. सोड विद्यू. ताई ठेवतो. अरे हं? हे काय? अरे बापरे,
कणी आपल्याकडे कणी कुणी खात नाही. या रवा एवढा- प्रश्नांची उत्तर आता. ती काळ्या कपड्यावाली काकू अशीच आहे, नेहमी दार उघडच ठेवते. म्हणजे मी काय म्हणते, आपण इकडून जाऊयात, मला खूप भीती वाटायला लागली आता. थांब ना जरा. नेहमी इकडे असा अंधारा आणि धूळ असतो का? ते काय माहिती नाही, पण लास्ट टाइम आलेली ना तेव्हा मला खूप भीती वाटली होती. तुम्ही ह्या वस्तूंनी मामाशी कसं बोलणार होतात? ते काय मला माहिती नाही, पण ती काळ्या कपड्यावाली काकू आहे ना, तिने मला इकडे बसवलं आणि त्या कोपऱ्यात बघून असं 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 काहीतरी करत होते आणि मंत्र बोलत होते कसला तरी, जो मी पहिला कधीच ऐकला नव्हता आणि मला त्याचा अर्थ पण माहिती नाही. मंत्र म्हणजे शुभम करोती? मंत्र म्हणजे शुभम करोती नसतं, शुभम करोती प्रेयर असतं. मंत्र म्हणजे काहीतरी विचित्रच असतो, पण त्याचा अर्थ मला पण नाही माहिती. आपण मामाशी बोलायचं जाय करूया. संजू, ते काय आपल्याला माहिती नाही आणि आपलं काय चुकलं तर आणि बाबांना त्रास झाला तर? नको नको नको, मामाला त्रास नको. संजू, पण ती काळ्या कपड्यावाली काकू इकडे नाही तर तिला पनिशमेंट कशी देणार? अशी? अरे संजू, काय करतोस हे? पनिशमेंट अशी? अगं बघ, हे तिचं सगळं सामान पडणार आणि मग काहीच नाही राहणार इकडे. मग ती तुझ्यासारख्या अजून मुलांना फसवूच शकत नाही. ये चल. अरे मोठा आवाज होईल त्याचा, ती येईल ना परत. हा हा. Yes! हे तर झालं. अजून काय बाकी का? आतमध्ये काय आहे ते माहिती नाही, पण त्या दिवशी ती ना तिकडे गेलेली, म्हणजे नक्कीच काहीतरी आतमध्ये आहे. चल. अरे काय केलं तुम्ही हे? अरे ही काय मस्ती करायची जागा आहे का? थांबा, तुमच्याकडे ना तर मी बघतेच चांगलं. काय बिंडो पोरत. श्रेयस वाघमारेची पोरगी एवढ्या घाईत कुठे जाते? मला प्लीज जाऊ द्या ना, प्लीज जाऊ द्या मला. मला सोडा, नाही तर मी ओरडेन. ओरडणार आहेस? ओरड, ओरड ना. जाऊ द्या ना मला प्लीज. तू आम्हाला ओळखलं नाहीस ना? तुझ्या बाबांचे मित्र होता आम्ही. तुझ्या बाबाने जर पैसे परत फेडले नाही ना, तर हा पाल्या तुला असाच गाठत राहणार. माझ्या बाबाने कोणाकडून पैसे नाही घेतले, त्यामुळेच मला कॉर्नर करताय. गच, तुझ्या बाबाला पैसे परत द्यायला सांग. त्याने जर पैसे परत दिले ना, तर तुझं तोंड सुद्धा बघणार नाही. मी खरं सांगते, माझ्या बाबाने कोणाकडून पैसे नाही घेतले, त्याला फसवलं गेलं. का आता आहे ना, तुझ्या बापाला जाऊन सांगायचं, टाइमात पैसे दे, नाहीतर त्याला सोडणार नाही. आता ही गण फक्त आहे ना दाखवली हो, नेक्स्ट टाइम ठोकेल. चल.